नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा. मित्रमैत्रिणींनो, मनाचे विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजे श्री गुरुचरित्र ग्रंथ होय. आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 20व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं श्रवण पठण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा. शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहावयास मिळतात. या अध्यायांचा अखंडितपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 20वा. ब्राह्मण स्त्रीला पिशाच्य बाधेपासून मुक्ती. नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, श्री गुरु नरसिंह सरस्वती योगिनींना आशीर्वाद देऊन गाणगापुराला गेले, तरी ते गुप्त रूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही सांगितले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव कधी कोणाला आला का? श्री गुरु गाणगापुराला गेल्यानंतर पुढे काय झाले ते कृपया मला सविस्तरपणे सांगा. मला ते ऐकण्याची फार इच्छा आहे. नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, नामधारका, औदुंबराचे महात्म्य किती सांगावे. आजपर्यंत अनेक चमत्कार झाले आहेत, ते सगळे सांगणे शक्य नाही, पण त्यातील एक मोठा अद्भुत चमत्कार सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक. शिरोळ नावाच्या गावामध्ये गंगाधर नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी शांत सरळ स्वभावाची होती, कशाला काहीही कमी नव्हते. परंतु त्यांना एक मोठे दुःख होते. त्यांना झालेला मुलगा जगत नसे. एक पिशाच्य त्यांना झालेल्या त्या मुलाला मारून टाकत असे. त्यांना 5 पुत्र झाले, पण त्यातील कोणीही जगलं नाही. त्यामुळे ती ब्राह्मण स्त्री अतिशय दुःखी होती. मुले जगावीत म्हणून त्या दोघांनी अनेक नवसायास, व्रते, उपवास केले. अनेक देवदेवतांची आराधना, उपासना केली, पण कशाचाही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे ती पतिपत्नी अतिशय निराश, उदास आणि दुःखी असत. आता यावर काय उपाय करावा? प्रत्येक वेळी मुलगा जन्माला आला असता मरतोच, याचं कारण काय आणि त्यावर उपाय काय, असे गंगाधराच्या पत्नीने त्याच गावातील एका ब्राह्मणाला विचारले. त्यावर त्या ब्राह्मणाने बराच विचार केला आणि मग त्याने ज्योतिष अभ्यासाने सर्व काही ओळखले. तो तिला म्हणाला, तुझे पूर्वजन्माचे कर्मच ह्या दुर्भाग्याला कारणीभूत आहे. पूर्वजन्मी तू शौनक गोत्रातील एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस. त्याचे कर्ज तू फेडले नाहीस. त्याने तुझ्याकडे अनेकदा मागणी केली, पण तू त्याच्या धनाचा अपहार केलास. तू त्याला फसवलेस. तो ब्राह्मण द्रव्यलोभी होता. शेवटी त्याने पैशांसाठी प्राण सोडले. त्याच्या मृत्यूला तूच कारणीभूत झालीस आणि त्यामुळे तुला हे दुहेरी पातक लागले आहे. त्या ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर त्याची उत्तरक्रियाही केलेली नाही. त्यामुळे तो पिशाच्य झाला. तो तुझा गर्भपात करतो आणि मुलाचा जन्म झाला तर तो त्याला मारून टाकतो. यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. त्या ब्राह्मणाची तू उत्तरक्रिया कर, म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होईल. श्राद्ध कार्याच्या निमित्ताने त्याच्या शौनक गोत्रातील ब्राह्मणाला 100 रुपये दान कर, म्हणजे त्या ब्राह्मणाच्या द्रव्याचा अपहार केल्याचा दोष जाईल. अगोदर तू कृष्णातीरी जाऊन 1 महिना उपवास कर, व्रत कर. तेथे कृष्णा पंचगंगा संगमावर अनेक तीर्थ आहेत. तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथे औदुंबराची तू आराधना कर. तेथील पापविनाशी तीर्थामध्ये स्नान करून औदुंबराला 7 वेळा पाणी घाल. श्री गुरूंच्या चरणावर अभिषेक करून यथासांग पूजा कर. असे 1 महिनाभर कर. तेथे श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे वास्तव्य आहे. मी सांगितले तसे केलेस की श्री नरसिंह सरस्वतींच्या कृपेने तू पापमुक्त होशील. तुला शतायुषी पुत्र होतील. त्यानंतर ब्राह्मणाला 100 रुपये द्यायचे. हे सर्व कर्म त्या ब्राह्मणाच्या प्रित्यर्थ करायचे आहे. त्यामुळेच तुझे सर्व दोष जातील. तुझ्याजवळ धन नसेल तर तू चिंता करू नकोस. तू मनोभावे श्री गुरूंची सेवा कर. ते कनवाळू आहेत. ते तुला पापमुक्त करतील. हे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीचे समाधान झाले आणि मग ती औदुंबर क्षेत्री आली. तेथे तिने संगमावर स्नान करून श्री गुरु चरणांची पूजा केली. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. ह्याप्रमाणे 3 दिवस सर्व काही यथासांग केले. 3ऱ्या दिवशी ती झोपेमध्ये असताना तो आत्महत्या केलेला ब्राह्मण तिच्या स्वप्नामध्ये आला आणि तिला दरडावून तो म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर मी तुला ठार मारीन. इतकेच काय तर मी तुझा वंश वाढू देणार नाही. तुझे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. तुला पुत्र होणार नाही आणि झालाच तर तो जगणार नाही. असं म्हणून तो पिशाच्य ब्राह्मण तिला मारण्यासाठी धावला. भयभीत झालेली ती स्त्री औदुंबराआड लपली. तिथे तिला श्रीगुरु दिसले.
ती त्यांच्या मागे लपून बसली. श्री गुरूंनी तिला अभय दिले आणि मग त्यांनी त्या पिशाच्य ब्राह्मणाला दरडावून विचारले, काय रे, तू ह्या स्त्रीला कशासाठी मारतो आहेस? त्यावर पिशाच्य ब्राह्मण म्हणाला, स्वामी, ह्या स्त्रीने गतजन्मी माझ्या धनाचा अपहार केला आणि त्या दुःखाने मी प्राणत्याग केला. स्वामी, आपण कृपाळू आहात, कनवाळू आहात, तुमचे सर्वांवर प्रेम आहे. तुम्ही ह्या स्त्रीची बाजू घेऊन पक्षपात करू नये. त्यावर श्रीगुरू संतापून म्हणाले, तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर मी तुला शिक्षा करीन. मी सांगतो तसे वाग, यामध्येच तुझे कल्याण आहे. ती जे काही देईल ते मुकाट्याने स्वीकार कर आणि तू ताबडतोब चालू लाग. मी माझ्या भक्तांची वंशवृद्धी करीन. आता जर पुन्हा परत आलास तर मी तुला कडक शिक्षा करेन. श्री गुरूंनी असे सांगितले तेव्हा तो वरमलेला पिशाच्य ब्राह्मण श्री गुरूंना वंदन करून म्हणाला, स्वामी, माझे भाग्य थोर म्हणून तुमचे दर्शन घडले. आता माझा उद्धार करा. तुम्ही आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन. त्यावरती श्रीगुरू त्याला म्हणाले, ह्या ब्राह्मण स्त्रीने उत्तर कार्य केल्यावर 10व्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल. त्या ब्राह्मण पिशाच्याने ते मान्य केले आणि मग श्रीगुरू त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तुझ्याजवळ जे काही थोडेफार धन असेल ते त्या ब्राह्मणाच्या नावाने खर्च कर. अष्टतीर्थामध्ये स्नान करून औदुंबराला जलाभिषेक कर. असे केलेस तर तुझे ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होईल. तुला दीर्घायुषी कन्या व पुत्र मिळेल. हे सगळे त्या स्त्रीने स्वप्नामध्ये पाहिले आणि तिला एकाएकी जाग आली. तिने डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले पण कोणीच दिसत नव्हते. स्वप्नामध्ये पाहिलेली श्रीगुरू मूर्ती तिच्या मनामध्ये ठसलेली होती. स्वप्नामध्ये श्रीगुरूंनी सांगितलेले सर्व काही तिने केले. ती ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाली आणि त्या पिशाच्यालाही मुक्ती मिळाली. एके दिवशी श्रीगुरूंनी पुन्हा तिला स्वप्नामध्ये दर्शन दिले. 2 नारळ तिच्या ओटीमध्ये घालून तिला ते म्हणाले, आता तू तुझ्या व्रताचे उद्यापन कर. तुला शतायुषी आणि ज्ञानी पुत्र होतील. तुमची वंशवृद्धी होईल. आता कसलीही चिंता करू नकोस. श्रीगुरूंनी तिला असे सांगितले तेव्हा त्या ब्राह्मण दाम्पत्याला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार व्रताचे उद्यापन केले. ती ब्राह्मण स्त्री शापमुक्त झाली. काही दिवसांनी त्या स्त्रीला श्रीगुरूंच्या आशीर्वादाप्रमाणे 2 पुत्र झाले. मोठ्या पुत्राचे मौजेबंधन केले आणि धाकट्या पुत्राचे 3ऱ्या वर्षी चुडाकर्म विधी करण्याचे निश्चित केले. परंतु चुडाकर्म विधीच्या आदल्या दिवशी मध्यरात्री तो मुलगा अचानक आजारी पडला आणि मरण पावला. आई वडिलांना अतिशय दुःख झाले. मुलाचे प्रेत मांडीवर घेऊन ब्राह्मण स्त्री मोठमोठ्याने रडू लागली. नात्या गोत्यातील लोक जमले. सर्वांनी परोपरीने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. लोक म्हणाले, जे विधिलिखित असते ते टळत नाही. देवांनाही मरण टळत नाही. तेथे आपल्यासारख्या माणसांची काय कथा? काळ हा मोठा बलवान आहे. लोकांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिला ते पटतच नव्हते. ती म्हणाली, असे कसे होईल? औदुंबर क्षेत्री वास्तव्य करणारे श्रीगुरू नरसिंह सरस्वती श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत. तुला दीर्घायुषी पुत्र होतील असा त्यांनी आशीर्वाद दिला होता. मात्र तरीही असे कसे घडले? श्रीगुरूंच्या वचनाला कमीपणा येत असेल तर मग विश्वास तरी ठेवायचा कोणावर? आता मी काय करू? मला मरण आले तर बरे होईल. आता मी प्राणत्याग करेन. असं म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली. ती म्हणाली, स्वामी महाराज, तुमचे वचन खोटे कसे ठरले? तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य. त्याला आज तडा गेला. तुम्ही ध्रुवाला बिभीषणाला वर दिलात हे तरी आम्ही कसे मानायचे? तुम्ही माझी उपेक्षा केलीत. वाघाला घाबरलेली गाय एखाद्याच्या आश्रयाला जावी आणि घात करावा असे घडले. रंजले गांजलेले अनेक लोक मोठ्या आशेने औदुंबर क्षेत्री येतात, तुमची सेवा करतात. आता त्यांनी विश्वास कसा ठेवायचा? आता तुमची उपासना कोण आणि कशासाठी करील हो? असे बोलून ती अतिशय शोक करू लागली. प्रेताला कवटाळून ती रात्रभर रडत होती. अंत्यविधीसाठी पुत्राचे प्रेत ती देत नव्हती. आता मलाही जाळा असं ती म्हणू लागली. लोक नाईलाजाने घरी परत गेले. त्याचवेळी एक बालब्रह्मचारी तेथे आला. त्याने त्या स्त्रीला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि इतकी कथा सांगून सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तो बालब्रह्मचारी म्हणजे मनुष्यवेद धारण केलेले श्रीगुरू नरसिंह सरस्वतीच होते. त्यांनी त्या स्त्रीला शांत करण्यासाठीच उपदेश केला. तो मी तुला आता सांगतो. ग्रंथकार सरस्वती गंगाधर सांगतात, हे श्री गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण पठण करणारा मनुष्य शतायुषी होईल. या ग्रंथाचे परम श्रद्धेने श्रवण करणाऱ्याला कोणतीही शारीरिक व्याधी होणार नाही
आणि झाल्यास ती तात्काळ नाहीशी होईल. माझे हे शब्द माना. तर मित्रमैत्रिणींनो, श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 20 येथे पूर्ण होत आहे. या अध्यायाची फलश्रुती म्हणजे गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी ओ गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी बाह्य संबंध परिहरेल. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी कथाकुंज मराठी आपल्या मराठी कथा चॅनलवरील यापूर्वीच्या 19 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. तसेच गुरुचरित्रातील हे अध्याय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते इतरांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटू आपण श्री गुरुचरित्राच्या 21व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.